आज 4 तारखेला म्हणजे 5 तारखेच्या पहाटेला स्पर्धा संपतोय. अप्रतिम अशी स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं रंगत आणली. प्रत्येक खेळाडू प्रत्येक संघानं अटीतटीची लढत दिली. त्यामुळे स्पर्धेमध्ये जान आणि शान स्पर्धेची वाढली. निश्चित अपातील मात्र शंका नाही, कुठल्या प्रकारचा व्यत्यय आला नाही, गालबोट लागलं नाही, शृंखलेला सर्वांनी सांभाळून घेतलं. तितकं योगदान ग्रामस्थांनी सुद्धा चांगलं दिलं. आयोजकांच्या वतीने सर्वांचा पुन्हा एकदा आभार. युथिका स्पोर्ट साई हा संघ अपराजित राहिला. अप्रतिम अशी फलंदाजी, अप्रतिम असा खेळ त्यांच्या मैदानावर आज दाखवला, या विंधनच्या मैदानावर. आणि खऱ्या अर्थानं ते चॅम्पियन होते, चॅम्पियन आहेत आणि चॅम्पियन राहतील अशा प्रकारचा खेळ त्यांचा झाला. आणि या चालू मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. बॅक टू बॅक 5 वेळा ज्यानं हासिल केली आहे तो खेळाडू संकेत याला विनंती करण व्यासपीठावर देण्याची कृपा करावी. जबरदस्त लाजवाब देखणी सौंदर्यवान दृष्ट लागण्यासाठी कामगिरी केली आहे. टेनिस क्रिकेटमध्ये हा इतिहास आहे. 5 वेळा बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच आणि अपराजित राहण्याचा पराक्रम केला, त्याबद्दल जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी. संकेतनं मन जिंकली सर्वांची. डॉक्टर प्रदीप परदेशी यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान दिला जातोय. डॉक्टर ही भूमिका घेऊन आपण बऱ्याच संकेत प्रेमाने इथं आलात. तुमच्या शुभ हस्ते संकेताला मानवंदना सन्मान चिन्ह दिला जात आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब, आपण इथं आलात आणि शृंखलेची शोभा द्विगुणित केलीत. संकेतसाठी प्रश्न असेल तो संकेत. मित्रा ये जवळ इकडे जरा, इकडे वाडा, इकडे किती खूप चांगला खेळ केला. आम्हाला पण जवळ जरा ये. प्रेमात पडलो आम्ही तुझ्या, ये वर ये. अरे प्रेम व्हायला फक्त 8च सेकंद लागतात. डोळ्यामध्ये डोळा मिळला की प्रेम झाला असं म्हटलं जातं. परंतु काय म्हणशील या आयोजनाबद्दल? पहिला तुला मी प्रश्न करतोय, आयोजक आणि अंपायर आमचे कसे आहेत? पहिला प्रश्न असेल अंपायर बद्दल काय म्हणशील, डिसिजन कसे असतील? अंपायर खूप चांगले होते, आयोजन पण खूप चांगला होता. आणि संकेत आणखी एक प्रश्न, ज्यावेळी खेळत सहज खेळत होतात आणि स्पर्धेमध्ये तू बाद झालाच नाहीत आणि प्रत्येक वेळी दडपण होतं तरी शांतचित्ताने केलंस, काय टेम्परमेंट होतं तुझ्या मनामध्ये? मनामध्ये एकच होतं, जिंकण्याची जिद्द होती, एवढंच. धन्यवाद. पंचांबद्दल दाद दिली तर पंचांनी जी केलेली मेहनत आहे 4 रात्रीमध्ये कुठल्याही प्रकारचा कोणाचा ऑब्जेक्शन नाहीये, पहिली बाब म्हणजे. आणि लाख मोलाचा वाटा उचलला पंचांसाठी जोरदार आले. आयोजकांना विनंती करेन मी अप्पा. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये 32 संघांनी भाग घेतला आणि 32 संघांनी भाग घेताना आयोजक, पंच, समालोचक यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये जान आणि शान आणली. त्याबद्दल या सर्वांसाठी एकदा टाळ्या व्हायला पाहिजेत. जोरदार टाळ्यांची अपेक्षा करतो सर्वांसाठी. या स्पर्धेमध्ये जरी 32 संघांनी सहभाग घेतला असला तरी प्रत्येक संघानं आपल्या परीनं ही स्पर्धा उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न केला. चारही टीमच्या खेळाडूंना यायचं आहे, चारही टीमच्या खेळाडूंना यायचं आहे. एका लाईन मध्ये या. तुम्हाला जे मिडल द्यायचे आहेत 12 प्लेयरना विनंती असेल. 4 संघ ह्या शृंखलेमध्ये आपण उपांत्य फेरीमध्ये पोहोचलात. पुढच्या फेरीमध्ये तुमच्या गळ्यामध्ये मिडल टाकून तुम्हाला दिघाडी संघाचे खेळाडू या. चतुर्थ क्रमांक ज्याने पटकावला दिघाडी संघ या. त्यांच्याकडून पाठीरे काय असतील तर मेडल घेऊन जा आपला. दिघाडी संघाचे कर्णधार आणि त्यांचे खेळाडू या. हा मोक्त्याच्या क्षणी आपण या, तुम्हाला मेडल दिले जातील. पहिले मेडलचं वाटप होईल. दिघाडी संघाचे या 12 जण गोल्ड मिडल घेऊन तुम्हाला सन्मानित करण्यात येतोय. प्रथमतः मान्यवरांच्या शोभा असते ह्या गोष्टी घडल्या जातील. उद्योगपती दर्शन पाटील, समीर ठाकूर इथे आले, रामकृष्ण नवाले साहेब, सूरज पाटील आणि दिघोड्यातील आमचे आनंद शेठ सुद्धा येत आहेत. सज्जन नवाले साहेब, डॉक्टर दीक्षित साहेब, या सर्व मान्यवरांच्या शोभा असते. आपल्याला यथोचित मानसन्मान केला जाईल. क्रांती जोशी विद्यमान सदस्य आणि माजी उपसरपंच टाकी येथील सुद्धा ते सुद्धा इथे आलेत. तितकंच सर्वांचं योगदान या शृंखलेसाठी लाभलंय. कर्णधार पहिला येईल. या कर्णधार या. सज्जन नवाले आपल्यापासून सुरुवात करा. या कर्णधार पुढे या. जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी. अप्रतिम अशी कामगिरी केली. जरी सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यास तरी निश्चितच अतिशय चांगला खेळ आपल्याला दिघाडी संघाकडून बघायला भेटला. खूप चांगला खेळ रुपेश केलास तू, जबरदस्त खेळी केलीस. परंतु शेवटी परमेश्वराची कृपादृष्टी कमी पडली, आपली नशिबाची साथ कमी असेल. तुमची मेहनत जिद्दी अशीच राहा, तुम्ही पुढे जात राहा. शेवटी तुम्हाला पुढे जायचं आहे, कारण आई बाबाचं स्वप्न असतं प्रत्येक मुलाने पुढे जावं. निश्चित तुमची मेहनत आणि चिकाटी तुम्हाला पुढल्या स्पर्धेमध्ये नक्कीच विजयी करून देईल ही खात्री आहे. का तुमचा खेळ बघताना अतिशय आनंद झाला होता आणि दिघाडी संघाला पुढच्या वेळेमध्ये निश्चितच तुमची मेहनत आणि चिकाटी निश्चितच तुम्हाला यश प्राप्त करून देईल. नक्कीच प्रत्येक खेळाडू हा प्रत्येकाच्या प्रयत्न करीत असतं, परंतु शेवटी नशिबाची साथ जी असते महत्त्वाची केल्यानंतर
सारखा प्रत्येक वेळेस मिडल नाही पडणार, परंतु यावेळेस यथोचित मानसन्मान केला जात आहे. दिघाडी संघाच्या सर्व 12 खेळाडूंना इथं मिडल देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आणि या सर्व ट्रॉफ्या आहेत त्या वामनशेठ पाटील यांच्याकडून देण्यात आल्या. जबरदस्त अशा ट्रॉफ्या, जबरदस्त जसं व्यक्तिमत्व त्यांचं, जबरदस्त त्यांच्या ट्रॉफ्या जशा ट्रॉफ्या चमकतात त्यांचं उभं आयुष्य असंच चमकावं ही आमची सदिच्छा नक्कीच असेल. निश्चितच संपूर्ण आयुष्य आपलं असं चमचमीत राहावं. पुढचा तिसऱ्या क्रमांकासाठी टाकीगाव संघ आपले सर्व खेळाडू घेऊन या. टाकी संघाला विनंती आहे, 12 तुमचं 12चे 12 खेळाडू मंचावरती या. या टाकीगाव संघाचे निश्चित अप्रतिम अशी स्पर्धा बघायला मिळाली. स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आयोजकांनी घेतलेली मेहनत खऱ्या अर्थानं रंगास आली आणि शेवटच्या क्षणामध्ये सुद्धा सामने रंगत गेले. खऱ्या अर्थानं ज्याप्रमाणे वामनशेठ पाटील यांचे आशीर्वाद या स्पर्धेला मिळाले आणि स्पर्धा अतिशय उत्तरोत्तर रंगत गेली. मरोई जगदंबेची कृपा या मंडळावरती गावावरती आहे आणि ह्याच दृष्टीने हा कार्यक्रम सोहळा पार पडतो. टाकी संघाच्या 12व्या खेळाडूंना विनंती आहे की आपण ज्या लाईन मध्ये येऊन त्या मेडलचा मानकरी ठरलात ते मेडल्स तुम्ही घ्या. खरंच आपले मेडल घेऊन जा. निहाल येतोय संघाचा कर्णधार. त्यानंतर प्रत्येक खेळाडू येईल. जबरदस्त असा खेळ केला. शेवटच्या क्षणामध्ये, शेवटचा क्षण आपल्याला जिंकता आला नाही, पण पुढच्या वेळी तो शेवटचा क्षण तुमचा असेल आणि पुढच्या वेळी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तुम्हाला असेल अशी जिद्द ठेवा आणि अशा प्रकारे मेहनत करा आणि अशा प्रकारचे आपलं खऱ्या अर्थानं प्रॅक्टिस चालू ठेवा. खूपच चांगला खेळ खेळलात. मनोज पाटील असतील, महेंद्र असतील, खूपच प्रभंजन असेल, इतका चांगला खेळ खेळलात ना तुम्ही. आवडला आम्हाला यार, तिथे तुम्ही जिंकलात. खरंच महेंद्रने खूप मेहनत घेतली, पण शेवटचा क्षण होता. कदाचित महेंद्र आज तुमचा नव्हता. तसेच टाकीगाव संघाचा पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. या स्पर्धेमध्ये आला तर तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आपण पटकावलं. सावळा संघाचा कर्णधार, सावळ्या संघाचा कर्णधार आपले 12 खेळाडू घेऊन या. आपले मेडल घेऊन जा. सावळा संघाचा कर्णधार, द्वितीय क्रमांकाचे विजेते या सर्वांनी लवकर. निश्चित अप्रतिम असा खेळ केला. तर खऱ्या अर्थानं किरण पवार एक शांत खेळाडू, पण त्याची बॅट जेव्हा बोलत लागतं ते बॅटीचा खरा तडाखा जेव्हा बसतो तेव्हा समजतो त्याचा कशा प्रकारे खेळायचा. जबरदस्त खेळ केला आणि शांत वृत्तीचा असलेला किरण पवार. पण आजचा शेवटचा क्षण तुम्हाला सुद्धा जिंकता नाही, कारण शेवटचा क्षण होता तो साई संघाच्या वाटणीचा. बरोबर अप्पा. सावला संघ हुकूमत गाजवत आतापर्यंत एका साईडने तुम्ही आलात, तुमची ताकद होती, परंतु यावेळेस तुम्हाला अक्षरशः हार पत्करावी लागली. किरण पवार सारखा मोठा फलंदाज तुमच्यामध्ये जो समोर टक्कर देत होता आणि या इथे काहीतरी घडलं, कारण एके ठिकाणी तुम्ही कुठेतरी जिंकल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला हार पत्करावी लागतं, कारण अशीच गोष्ट इथे निर्माण झाली आहे. विनंती करेन सावला संघाच्या 12 खेळाडूंना की आपण मेडल साठी वर या, मंचावरती यावं. कारण कुणीही थोडक्यात जिंकलं म्हणून टिपऱ्या पिटू नये, की थोडक्यात हारलं म्हणून छाती बडवू नये, की हार जीत तो होते दोस्तो. आज हारला तर उद्या जिंकणार, आज जिंकला तर उद्या हारणार. हाच तर खेळाचा नियम आहे आणि निश्चितच हार जीत होतच राहत असते. निश्चित मोठ्या मनानं हार स्वीकारणं हे सुद्धा तितकंच मोठं असतं आणि मोठ्या मनानं शांत चित्तानं जय साजरा करणं, ते संयम दाखवलं तो दाखवलाय. त्या मरोईच्या माध्यमातून अभिनंदन. तुम्ही चांगला खेळ केला, शिस्तबद्ध खेळ आम्हाला दाखवलात. कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागण्यासारखं कार्य इथे घडलंच नाही, कुठल्याही संघाकडनं घडलं नाहीये. अशीच तुमची कृपा दृष्टी, तुमचं सहयोग आम्हाला नेहमी सातत्यानं मिळू द्या. आणि चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन साई संघ आपले 12 खेळाडू, आपले 12 वीर घेऊन हा गड आपण जिंकलात. या गडावर नक्कीच तुमचं सुद्धा स्वागत आहे मित्रांनो. तुम्ही पहिल्या नंबरचा मानकरी ठरलात, तितकंच तुमचं हृदयामधून आम्ही स्वागत करतो, कारण तुम्ही जी केलेली कसरत, खास करून संकेत आणि राकेश, जबरदस्त आहे यार. तुमचं टॅलेंट इतकं हुशार आहे ना, तुमची बुद्धिमत्ता चांगली आहे. ऋतिका स्पोर्ट साई एक जबरदस्त जोरदार टाळ्या. बघूया किती टाळ्यांचा आवाज येतो आपल्या खेळाडूंसाठी, लाडक्या खेळाडूंसाठी. तुमचं सर्वांचं स्वप्न आज पूर्ण केलंय. इतिहासामध्ये नाव कोरलं गेलंय, तो इतिहास आहे मरोई संघाच्या मैदानामध्ये. आज शेवटची रात्र, शेवटच्या रात्रीची मैफिल गाजवली. ते मैफिल गाजवणाऱ्या गायकाचं नाव असेल तर संकेत. अप्रतिम अप्रतिम या रेकॉर्ड झालाय टेनिस क्रिकेट मध्ये. शृंखला जिंकताना नाबाद राहिला आणि 5 वेळा मॅन ऑफ द मॅच बक्षीस पटकवलंय. जबरदस्त जबरदस्त आणि जबरदस्त. युथिका स्पोर्ट साई संघ अप्रतिम असा खेळ आपण केलात आणि निश्चितच चॅम्पियन ठरलात. प्रथमतः चारही संघांना मानवंदना आमच्या आयोजकांच्या वतीने मिळाली. तुम्हाला मेडल दिले गेले, ही आमच्याकडनं तुम्हाला पोचपावती मिळाली. प्रेम आहे आमचं तुमच्यावरती. यानंतर काही क्षणापुरती तुमचा वेगवेगळे प्रत्येकाचं मॅन ऑफ द मॅच, सिरीज, ओव्हरऑल परफॉर्मन्स ज्यांनी चांगला केलाय. तेजस जोशी यांच्याकडनं लिहिलेले आम्हाला LED TV, तेजसजी डाकी. उशिरा आल्यानंतर पॅनल्टी दिली जाते, ही संघाचा निर्णय इथं पक्का केला. जीन्स पॅन्ट आणि असं. चला, आपण इथं आलात, या आनंदामध्ये सामील झालात. तर आपण बक्षीस समारंभाकडे वळण्यापूर्वी मी विनंती करते आयोजकांना की सचिन केने यांचं आपण स्वागत करायचं राहिलंय, त्यांचं आपण स्वागत करून घेऊया. सचिन केने ज्यांना अहोरात्र मेहनत घेतली, वन मॅन आर्मी,
ऑल भूमिका ऑलराऊंडर जबरदस्त असा त्यांचा बुद्धिमत्तीचा वेगळा त्यांची अशीच वारंवार प्रगती व्हावं ही सदिच्छा असेल मरोया चरणी. आणि ह्या गुणलेखकाच्या वतीनं आम्हाला सर्वांना समालोचकांना एकदम साध्या सोप्या पद्धतीने समालोचन करण्याची संधी. प्रत्येक चेंडूपासून प्रत्येक चेंडूचा रेकॉर्ड कसा असेल, कसा चिन्ह असेल, मध्यस्थी प्रेमामध्ये जशी सोयरी ठरवली जाते तसं मध्यस्थी आमचा खरंच या समालोचकांच्या मध्यस्थी आमचा आधारस्तंभ. निश्चितच सचिन केने एक जबरदस्त असा आपला दुवा, सगळ्यांमधला दुवा, ज्याने खऱ्या अर्थानं लेखाजोखा ठेवलाय आणि स्वच्छ असा लेखाजोखा ठेवलाय. आणि स्वच्छ लेखाजोखा ठेवताना तुमच्याबरोबर पारदर्शकता कसा येईल याचा त्याने विचार केलाय. सचिन केनीसाठी जोरदार टाळ्यानं टाळ्या वाजवा मित्र, टाळ्या वाजवा. भागातला एक उत्कृष्ट, अतिशय देखणा आणि अतिशय हुशार असा स्कोर रायटर. सर्वांचं मनापासून आभार. काही क्षणामध्ये हा कार्यक्रम सोहळा ओळखून घेऊया आपण. सकाळ झाली आहे, चिकलू उठला अशी म्हणण्याची गट झाली आहे. पहाटेची भक्तिगीतं ऐकायला आपण घरीच जाऊया, परंतु तो वेळ असेल ह्या तुमच्या निरोप संभाचा. तर बक्षीस समारंभाकडे वळतोय, कारण तुमचा जास्त वेळ घेत नाही. आम्हाला सुद्धा माहिती आहे तुम्हाला विजय उत्सव साजरा करायचा आहे. आणि या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची निवड होते, ज्याने अप्रतिम असं क्षेत्ररक्षण केलंय आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असं ज्याला बक्षीस पटकावलंय, तो आहे सावळा संघाचा अक्षय. याची निवड होते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेतला. अक्षयाला विनंती असेल, चांगली कामगिरी, क्षेत्ररक्षण जबरदस्त केलेस मित्रा. तुला ह्या व्यासपीठावरती उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून नोंद झाली, इतिहासामध्ये तुझं नाव कोरलं गेलंय. विनंती असेल सन्माननीय समीर शेठ ठाकूर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करावं. अक्षय, तुला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. लाजवाब क्षेत्ररक्षण, अप्रतिम असं देखणे क्षेत्ररक्षण केलं मित्रा, धन्यवाद. आणि ह्या शृंखलेमधला सर्वात उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय, ज्याने लाजवाब कामगिरी केली आहे. आणि एक दैत्यभिमान सोहळ्यामध्ये या उत्कृष्ट गोलंदाजी करत असताना जे भाव दाखवले, जे हावभाव दाखवले, जे आर्थिक गोलंदाजी केली, तो गोलंदाजाचं नाव मी सांगू इच्छितोय. रुपेश म्हात्रेला विनंती करेन आपण व्यासपीठावर देण्याची कृपा करावी. दिघाडी संघाचा रुपेश म्हात्रे. सन्माननीय अरुण पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मानसन्मान दिला जाते. मान सन्मान हा मोठी ट्रॉफी दिली जाते. उत्कृष्ट गोलंदाजीची कामगिरी केली दिघाडी संघाचा मातब्बर गोलंदाज रुपेश साठी जोरदार आले मित्रांनो, खूप चांगली कामगिरी. निश्चित अप्रतिम अशी कामगिरी केली. या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज, ज्याने स्पर्धेमध्ये 14 चौकार आणि 17 षटकार मारले, त्याचं नाव सर्वांनाच माहिती आहे. कोण? संकेत, ज्याने 194 धावा काढल्या, नाबाद 194 धावा काढल्या, तर संकेताची निवड होत आहे. अतिशय लाजवाब. संकेताला विनंती असेल व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. अतिशय चांगला खेळ खेळलास आणि 194 धावांची नाबाद बॅक टू बॅक 5 वेळा तुझे एक पराक्रम केलास, त्याबद्दल तुला पराक्रमाची पराकाष्ठा करत असताना हे तुला जयदाजी नवाल आणि श्यामकांत नवाल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान चिन्हाचा किताब तुला बहाल केला जाते. जोरदार आलाय मंडळी. पुन्हा एकदा संकेतसाठी वन बिगॅन जबरदस्त परफॉर्मन्स ऑफ द डे ठरलास मित्रा. तर या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला दिघाडी संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय की आपला चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आणि रोख रक्कम घेऊन जायचं आहे. चौथ्या नंबरवरती छाप कोरली दिघाडी संघाचा कर्णधार. विनंती असेल आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. रंगमंचावरती आपली ट्रॉफी सन्मान चिन्ह आपलं वाट पाहत आहे मित्रा. या आपले पाठीरेखे, आपले कोण अध्यक्ष वगैरे ते घेऊन या आणि जोरदार टाळ्यांची अपेक्षा करतो. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला दिघाडी संघ. विनंती करतोय सन्माननीय अतिथी आमचे लाडके रामकृष्णाजी नवाले, सातत्याने 4 दिवस ज्याने अहोरात्र मेहनत घेतली आणि या शृंखलेची शोभा वाढवली, व्यासपीठाची शोभा वाढवली. रामकृष्ण साहेब नवाले, सज्जन नवाले साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते ही 4थ्या नंबरचा क्रमांकाची ट्रॉफी बहाल करावी. तो संघ म्हणजे दिघाडी संघाजवळ. जोरदार टाळ्या. जबरदस्त असा खेळ केला दिघाडी संघानं. खऱ्या अर्थानं त्याने सुद्धा प्रेक्षकांची बरीच मनं जिंकली. तर मग दिघाडी संघाचा खेळ बघून खऱ्या अर्थानं वाटलं की आपला टेनिस क्रिकेट कुठेतरी पुढे जातोय. गणपती बाप्पा. धन्यवाद मित्रांनो. असंच सहकार्य तुम्ही करा आणि असंच खेळ खेळत राहा आणि तुमच्या आनंदामध्ये असं तुमच्या भर पडो हीच शुभेच्छा परमेश्वर चरणी असेल. तर तृतीय क्रमांकासाठी पात्र ठरला तो म्हणजे टाकीगाव संघ. टाकीगाव संघाच्या सर्व पाठीने येऊन आपला चषक घ्यायचा. जबरदस्त असा खेळ केला. शेवटचा क्षण कदाचित प्रथम आणि द्वितीय क्रमांकावर तुमचा होता, कदाचित गेला असता, पण शेवटचा क्षण थोडासा कदाचित आजचा तुमचा नव्हता, पण उद्या येणारा क्षण तुमचा असेल. त्या क्षणाला तुम्ही जिंका. तर तृतीय क्रमांकाचा पार्थिव तो
टाकीगाव संघ. तिसऱ्या नंबरवरती छाप उमटवली आणि या मरोळे संघाच्या प्रांगणाच्या इतिहासामध्ये आपलं सुद्धा नाव कोरलं गेलंय सुवर्ण अक्षरानं. क्रांती जोशी यांच्या समवेत सर्व मंडळांना विनंती असेल, महेंद्र पाटील, मनोज पाटील असतील, उमेश असेल, खास करून जिद्दी खेळाडू विनंती आहे. दत्ता पाटील साहेबांना विनंती आहे, गजानन पाटील साहेबांना विनंती आहे, आपल्या शुभ असते तिसऱ्या नंबरचा किताब जो आहे सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करावं. जोरदार टाळ्या मंडळी ह्या कलाकारांसाठी ज्यानं खरंच चांगला खेळ खेळलाय आणि तिसऱ्या नंबरचा मानकरी ठरलाय. टाकी संघ तुमचं तितकंच आभार. जबरदस्त जोरदार टाळ्या टाकीगाव संघाची. निश्चितच अतिशय चांगली कामगिरी केली आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस या स्पर्धेमध्ये 32 संघामध्ये तृतीय क्रमांक येणं हे सुद्धा काही थोडी बाब नाही. छाप तर पडली तिल मात्र शंकाने 32 संघामध्ये आपला प्रादुर्भाव जो टाकला होता तुम्ही, छाप पडली तुमची मित्रांनो, पण तुमच्या होणाऱ्या चुका तुम्ही नंतर त्या डिसाईड करा घरी तुम्ही कशा पद्धतीने खेळ खेळलात. कारण बऱ्याच सामन्यामध्ये तुम्ही खेळता आहात, बऱ्याच ट्रॉफींचा मानकरी ठरलात, परंतु इथं मोठ्या मैफिलीमध्ये कुठे थोडीशी तुम्हाला कमतरता भासताय. तिसऱ्या नंबरचा मानकरी ठरला त्याबद्दल तुमच्या भरगच्च शुभेच्छा तुमच्या पाठीचे नक्की असतील. तसेच तृतीय क्रमांकाचा बक्षीस पटकवलंय ते सावळा संघानं. त्याच्या कर्णधाराने पाठवण्याची विनंती करतोय. खऱ्या अर्थानं संभाव्य विजेता म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जात होतं तर सावळ्या संघाच्या सर्व खेळाडू विनंती करतोय तर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस घेण्यासाठी आहे. दर्शन पाटील आणि सुरेश पाटील यांना विनंती करतोय की हा द्वितीय क्रमांकाचं बक्षीस द्यायचं आहे. सावळा संघासाठी जोरदार टाळ्या. अप्रतिम खेळ करतो प्रत्येक वेळी आणि यावेळी सुद्धा द्वितीय क्रमांक रनर अप होतोय विंधणी संघाचा चॅम्पियनचा. सावळा संघाचं मनपूर्वक अभिनंदन. दुसऱ्या नंबरचा मानकरी ठरलात, तुम्ही चांगला खेळ खेळलात, इथे येऊन आमच्या शृंखलेची शोभा द्विगुणित केलीत. तुमचं हे खरंच कौतुक करावं लागेल. हृदयामध्ये तुमच्या आठवणी ठेवण्यासाठी आमचे कॅमेरामॅन सुद्धा तिथे तुमची सेवा करत आहेत आणि ह्या मान सन्मानाचा किताब देण्यासाठी सुरेश पाटील आणि दर्शन पाटील यांच्या मान्यवरांच्या शोभा असते हा किताब दिला जात आहे. शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वेळच्या वाटचालीसाठी मित्रांनो, धन्यवाद. आणि सर्वात मोठी ट्रॉफी देण्या अगोदर मॅन ऑफ द सिरीज कोण, या शृंखलेतला सर्वात मोठा खेळाडू कोण, या शृंखलेमध्ये सर्वात मोठा खेळाडू कोण आणि बक्षीस देण्यासाठी आमंत्रित करतोय बलिराम नवाले आणि प्रल्हाद पाटील यांना विनंती करतोय. तेजस डाकी साहेबांनी दिलेली एलईडी कुणाच्या नावावर जाईल, कोण आहे तो भाग्यविधाता, काय वाटेल तुम्हाला, कोण? आवाज जोरात नाही आला. ओके, संकेत उत्कृष्ट मॅन ऑफ द सिरीज. जबरदस्त असा खेळ करून खऱ्या अर्थानं शृंखला नाही जिंकली, प्रेक्षकांची मन सुद्धा ज्याने जिंकली त्या संकेतसाठी जोरदार टाळ्या. जबरदस्त असा खेळ केला आणि मॅन ऑफ द सिरीज ठरतोय संकेत. जबरदस्त असा खेळ, आगळे आणि वेगळी अशी छाप या मैदानावर या क्रिकेट रसिकांच्या मनामध्ये त्यांनी टाकली. वंडरबॉय ठरला आजच्या दिवसातील हा संकेत. जबरदस्त खेळी गेली मित्र, 194 धावांची उभारणी केली. तेजस डाकीने दिलेलं हे सन्मान चिन्ह ज्या अर्थी एलईडी तोला बहाल केली आहे ते आमचे प्रल्हाद पाटील आणि बलिरामजी नवाल यांच्या शुभ असते हा सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. धन्यवाद. आणि सर्व या 32 टीमांवरती अधिकार गाजवला. सर्व धर्म संभवामी युगे युगे म्हटलं जातं. आणि ऋतिका स्पोर्ट साई संघाला विनंती असेल व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. जबरदस्त प्रहार करून आपली ताकद एकत्र करून पहिल्या नंबरवरती छाप उमटवली तो संघ ऋतिका स्पोर्ट साई संघाला विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. युतिका स्पोर्ट साई संघाचे सर्व खेळाडू चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. आजचा क्षण तुमचा होता, ही वेळ तुमची होती आणि या क्षणाला तुम्ही जिंकलात. आणि ज्यांच्या वाढदिवसाचे औचित्य होतं वामनशीट पाटील विनंती असेल आपल्या शुभ असते पहिल्या नंबरची 5.5 फुटाची ट्रॉफी साई संघाला बहाल करावी. युतिका स्पोर्ट साई जबरदस्त असा देखणीय सामना पाहायला मिळाला होता आणि अखेरीस हा दिवस गोड होण्यासाठी याच्यासाठी केला होता 8 तास. शेवटचा दिवस गोड व्हावा आणि तो दिवस इथं क्षणचित्र निघतोय. कॅमेरामॅन कार्यरत आहेत. वामनशीट पाटीलने दिलेलं हे बक्षिसांची खैरात रामकृष्ण नवाले सोबत जोडले गेलेत आणि अशीच शृंखला भरल्यानंतर तुमच्या शुभेच्छा वामनशीट पाटील सोबत असतील तील मात्र शंका नाही. निश्चितच जबरदस्त असं व्यक्तिमत्व वामनशेठ पाटील आणि जबरदस्त शृंखला